नमस्कार मंडळी, आज आपण आलो होतो उपसरपंच आपले दीपक भाऊ यांच्या शेतामध्ये. दीपक भाऊ, नवीन काय सांगणार आहे तुम्ही आज? आज आपल्या सर्वच मंडळीला अतिशय फायद्याचा ठरणारा व्हिडिओ आज आपण बनवणार आहोत इथं. तर पाहत राहा म्हणजे व्हिडिओ काय होणार आहे काय नाही. तर चला, आणि इथं दोन व्हिडिओ होणार आहेत. एक तर तुम्हाला सोलरची माहिती मिळणार आहे, पण सोलरचा व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकणार आहे. पण आज दुसराच वेगळाच व्हिडिओ आहे. पाहत राहा. आता दीपक बटुळेच्या हातात पाहणे वगैरे आहेत, काय नेमकं काय प्रोजेक्ट हे बघू आपण. तर काहीतरी सिक्रेटच वाटतंय, मग ते म्हणले म्हणजे दाखवायचं वगैरे शेतकऱ्यासाठी दाखवायचं वगैरे भाऊ. चला मग आपण बघू काय. आता उपसरपंचांनी आपल्याला त्यांच्या शेततळ्यावर आणलंय, काय नियोजन आहे काय अजून सांगाय नाहीत आपल्याला ते. तर काय प्रश्न काय उपस्थित करत मला काय समजा त्यांच्या समोर. आणि यांचं शेततळ भरपूर बरं का. शेततळ्याची थोडीशी माहिती घेऊ. तर सरपंच, शेततळ किती बाय कितीच आहे? शेततळ 30 बाय 40चं शेततळ आहे. पाणी साठा किती बसतोय? पाणी साठा या जवळजवळ 1 कोटी लिटर पाणी साठा आहे आपला. 1 कोटी? हा, 5 एकर क्षेत्र आहे आपलं. तर तुम्ही किती वर्ष झाले शेततळ केलेलं? मी जवळजवळ आज 8 वर्ष होऊन गेले. 8 वर्ष होऊन गेले. तर पण आज तुम्ही आम्हाला नवीन काय दाखवणार आहे ते सांगा आता. ते तर मी आज तुमच्यासाठी सस्पेंड ठेवलेला आहे खरं तर. कारण मी गेली 8 वर्ष या शेततळ्याच्या माध्यमातून माझी 5 एकर शेती अगदी भरभरून अशी फुलवलेली आहे. परंतु अनेक शेतकरी आहेत की त्यांना शेततळ्याबद्दल थोडी माहिती कमी आहे आणि शेततळ्याकडे त्यांनी वळावं आणि आपली शेती बागायती करावी, यासाठी मी आज सर्वांसाठी एक अनोखा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला सादर करणार आहे. तर मंडळी नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत का 1 रुपये खर्च न करता अवघ्या 5 मिनिटात कोणत्याही प्रकारची लाईट नाही, कोणत्याही प्रकारची मोटर नाही, कुठलं केबल नाही आणि या सर्वांच्या व्यतिरिक्त आपण आज आपल्या शेतीला पाणी देणार आहे. ते कसं तो तर सस्पेन्स आहे. असं आहे का? तर चांगला आम्हाला शेतकऱ्याला समजणं असं सविस्तर सांगा. तुम्ही पण शेतकरी आहात बरं का. तुमच्या सर्वांसाठीच व्हिडिओ काढलेला आहे मी आणि सर्वांनाच या व्हिडिओची नक्कीच मदत होईल, याच्यामुळेच हा व्हिडिओ आहे. तर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी शेतीला शेततळ्यातून पाणी द्यायचं आहे आणि ते पाणी देण्यासाठी आपल्याला फक्त एका पाईपाची गरज आहे. कशाची? एका पाईपाची. तर आज आपण पाहू शकतो, मी तुम्हाला आता प्रॅक्टिकलीच दाखवतो. तर हा आपण पाईप या ठिकाणी एक घेतलेला आहे आणि आपल्याला दिसतंय हा आपण एक 200 फुटाचा हा पाईप आपण शेतीला पुरल, जेणेकरून शेततळ्याच्या या भागातून शेतीला जे आपलं पीक आहे त्या भागापर्यंत तोंड पुरल असा एक पाईप घ्यायचा आहे सर्वप्रथम. बरोबर आहे. हा पाईप आपण या ठिकाणी शेततळ्यामध्ये बुडवलेला आहे. आपण एक तोंड आपण या ठिकाणी बुडवलेला आहे. या तोंडाचे आता आपलं काम संपलेलं आहे. पाण्यामध्ये हा तोंड बुडून ठेवायचा आणि पलीकडचं जे तोंड आहे आपलं पाईपाचं दुसरं ज्याला पाणी द्यायचंय त्या ठिकाणी आता आपण पोहोचणार आहोत आणि पुढे पाहू शकता आपण. चला आपण आता पाहू. आता दीपक उपसरपंच म्हणजे सरपंचांनी काहीतरी नवीन शकल दिली आपल्याला आणि शेतकऱ्याला काम येणार अशी शकल देतात. काही ना काही नवीन प्रोजेक्ट आणि शेतकऱ्याला काम येतंय असंच काहीतरी नवीन दाखवतात ते. तर भरपूर दिवस मला ते रिक्वेस्ट करत होते, चला तुम्ही शेतकऱ्यासाठी तुमच्या पेजवरून काहीतरी फायदा होईल. इकडे केबल नाही, कुठलं काहीच नाही, केबल नाही, काही नाही तुम्ही पाहू शकता. पाणी काढणार आहोत. आणि हा पाईप किती याचा इंचीचा? आपला 2 इंचचा पाईप आहे. 2 इंचीचा पाईप घेतलेला आहे. ठीक आहे. आपण आता या ठिकाणी या कोपऱ्याला आलेलो आहोत. तर इथं पाईप आहे. पाईपचा दुसरा जो टोक आहे या ठिकाणी आपण आलो. पहिला टोक आपण शेततळ्याच्या पाण्यामध्ये बुडवला. 1 हात 2 हात आपण पाण्यामध्ये बुडवचा आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण कॉक बसवला आहे. कॉक याच्यासाठी की आपल्याला जर उद्या पाणी बंद करायची आवश्यकता असेल तर आपण या कॉकच्या सहाय्याने पाणी बंद करून आपण त्या ठिकाणी स्टॉप करू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला चालू करायच्या गरजेनुसार त्यावेळेस आपण कॉकनं चालू करू शकतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की आपण म्हणाल की आता आपण मोटरची गरज नाही, पण सुरुवातीला आपल्याला पाणी भरण्यासाठी ठिकाणी आपण सोलरचा आधार घेतला. तर आपण पाहतो, आपण सोलरचा हा पाईप याला कनेक्ट केलेला आहे त्या पाईपला आणि या सोलरच्या पाईपच्या माध्यमातून आपण पाणी शेततळ्यामध्ये भरणार जेणेकरून हा पाईप पूर्ण भरेल. ठीक आहे, बरोबर आहे, भरून निघेल. तर आता आपण मोटर चालू करतोय सोलरची. आता आपण मोटर चालू केली. आता पाणी पाईप मध्ये भरण्यास सुरुवात झाली. किती मिनिटं चालू करू? 5 मिनिटं आपण 5 मिनिटं का चालू करू? बरं ठीक आहे. आणि आता पाईप भरलेला आहे. आता शेकडे तुम्ही जा मोटर बंद करा. तर मोटर बंद करून घ्यायची. हो, आता मोटर बंद करून 5 मिनिटं पाणी भरल्याच्या नंतर या ठिकाणी आपण मोटर बंद केलेली आहे. ठीक आहे.
तर खरंच शेतकरी कामाचा व्हिडिओ आहे आपल्यासाठी. तर जास्तीत जास्त शेअर तर झालंच पाहिजे. तर लाईक कमेंट आल्याच पाहिजे. तर दाखवा शेतकऱ्यासाठी. आता आपण मोटर बंद केलेली आहे. हा आता आपण हा कॉक बंद करायचा. या ठिकाणी बंद केलेला आहे आणि हे जे पुढचं तोंड आहे मोटरीचं हा, हा. त्याचं काम संपलं. संपलेलं आहे. आता आपला आणि मोटरीचा संबंध काही संपला संबंध राहिलेला नाही. नाही. आता हे तोंड आपण या ठिकाणी काढून टाकतोय. हा हा हॅलो हॅलो हा हे राहणार चाललो होतो रे. हे खाल्लं का चाललं चाललं आज रे बघायला चाललो. तर पहा मित्रांनो, आता आपण मोटरीचा पाईप या ठिकाणी याच्यापासून दूर केलेला आहे. आता आपलं काय राहिलंय फक्त हा पाईपचं हे टोक आणि पाईपचं पलीकडं टोक शेततळ्यामध्ये. आणि आता आपण मेन जो पार्ट आहे मग आपल्या व्हिडिओचा त्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहेत. आता या ठिकाणी आपल्याला या माझ्या शेती आहे, सरकेचं पीक आहे, तर याला मला पाणी द्यायचं आहे. आणि मी आता कुठल्याही प्रकारची मोटर जोडलेली नाही, काही नाही. आता फक्त हा कॉक मी या ठिकाणी चालू करतोय. आपण पाहू शकता. हॅलो बरोबर. कोणतीही न मोटर जोडता फुल स्पीडनं पाणी या ठिकाणी चालू फुल स्पीडनी मोटर चालू झाली आता. तर धन्यवाद. आणि भारी एकदम भारी असं दीपक भाऊ तुम्ही आपल्या शेतकऱ्यासाठी एकदम भारी असं टेक्निक दिलंय. म्हणजे न लाईट न कोणतं सौर न कोणतं ऊन तुम्ही पाणी देऊ शकता तुमच्या शेततळ्यातून. अगदी पाहू शकता. आणि 5 मिनिटामध्ये. तर कसं वाट जर एखाद्याकडे मोटरची सुविधा नसेल हा तर याला दुसरा पर्याय आहे. जर आपल्याकडे मोटर पाणी भरण्यासाठी सुविधा नसेल हा. तर या ठिकाणी हा कॉक बंद करायचा आहे. हा. आणि पलीकडचं जे टोक आहे जे आपण शेततळ्यामध्ये बुडवलंय त्या टोकात बादलीच्या सहाय्याने आपण पाणी भरून पूर्ण पाईप भरल्याच्या नंतर त्या पाईपला थोडं पलीकडल्या तोंडाला प्रेशर देऊन हातानं तो पाईप पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि इकडं कॉक चालू करायचा आहे. म्हणजे तुम्हाला मोटरीची अजिबात गरज नाहीये. फक्त आपल्याला तो ताण कमी होण्यासाठी आणि आपल्याकडे सोलर उपलब्ध होतं म्हणून फक्त आपण त्याचा एक आधार घेतलेला आहे. जर तुम्हाला नसेल तर हे स्टिक वापरून देखील आपण हे पर्याय करू शकतो. आपण पाहू शकता. आता आपल्याला वाटेल तेव्हा चालू करा, वाटेल तेव्हा बंद करा. बघा झालं बंद झालं. आता बंद झालं. झालेलं आहे. आता लगेच चालू पण करता येतं लगेच. चालू लगेच हे पहा, चालू बंद. ओके ओके. एक नंबर एक नंबर एक नंबर. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर झालाच पाहिजे आपल्या शेतकऱ्यांपर्यंत. तर दीपक भाऊ धन्यवाद. धन्यवाद.